ताई, आज हे जे आंदोलन आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आपली बैठक सुद्धा या ठिकाणी झालेली आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? सर्वप्रथम आरबी मराठी संवाद चॅनलच्या सर्व दर्शकांना जय जिजाऊ. आज चिखली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ काल जो केंद्राने अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राला वाटाने दिलेले असं आपल्या सर्वांना समजतं. केंद्राचे जे टेकू देणारे पक्ष आहे, टेकू देणारे राज्य आहे, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. त्याचा आम्हाला कुठल्याही पद्धतीने द्वेष नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला, त्याचबरोबर मविया या पक्षाला 48 पैकी 30 जागा मिळाल्या आणि त्याचा द्वेष म्हणून, त्याचा राग म्हणून केंद्राने कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. गोरगरीब सामान्य जनतेच्या वाट्यामध्ये कुठल्याही प्रकारची योजनांमध्ये तरतूद नाही. केवळ घोषणा देणारा हा जुमलेबाज सरकार आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष या पक्षाच्या द्वारे आंदोलन करून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे. त्यासोबतच संपूर्ण जिल्हाभर पक्षाचं संघटन आणि लोकांची प्रश्न, जनसामान्याचे प्रश्न याच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन आम्ही सर्व तालुक्यामध्ये पुकारलेले आहे. 6 तालुक्यामध्ये जवळपास आमचे हे आंदोलन अतिशय यशस्वीपणे झाले. पक्ष संघटन वाढीसाठी तालुका बैठकाही घेतल्या गेल्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा असं आवाहन केलं आणि म्हणून एकीकडे आंदोलनाच्या माध्यमाने आणि एकीकडे पक्ष संघटन विस्ताराच्या माध्यमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये या बैठकीचं आणि आंदोलनाचं नियोजन आम्ही करत आहोत. केंद्र सरकारचं खऱ्या अर्थाने जाहीर धिक्कार आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु बिहार असेल, ओडिसा असेल, इथल्या सर्व हिंदू मंदिर असेल, ती खूप मोठा निधी देण्याचं काम केलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये गड किल्ले आहेत, त्याचबरोबर चांगली चांगली तीर्थक्षेत्र आहे, लोणारसारखं सरोवर आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या प्रश्नांना न्याय देण्यासाठी या सरकारने कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेला दिसत नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने, पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो. तसेच यामध्ये शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळाचा जो प्रश्न आहे, आज शेतीमध्ये पीक उभं आहे, परंतु वन्य प्राण्यांचा एवढा विध्वंस चालवलेला आहे की या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान होतं. रोह्यासारख्या प्राण्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे हे रोह्यासारखे प्राणी अतिशय मोठे स्वरूपाचे असतात. जवळपास घोड्यासारखे दिसणारे
प्राणी असतात आणि पिकाचं खाण्यापेक्षा उधळून जास्त नुकसान करतात आणि त्यामुळे त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. शेतकरी एकीकडे आसमानी एकीकडे सुलतानी संकटामध्ये सापडलेला आहे. मालाला भाव नाही आहे, पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही आहे, गारपिटीचे पैसे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अतिशय भीषण आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नांना आवाज उठवण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारले.